मटारच्या करंजीसाठी आपण जे सारण बनवणार आहे त्यासाठी मी मिक्सरच्या पॉटमध्ये लसूण, जिरे, हिरवी मिरची, अद्रक घेतलेले आहे ते आपण पहिले बारीक करूया। आपण यामध्ये कोथिंबीर घालूया। कोथिंबीर मी थोडी जास्ती घेतलेली आहे, सुद्धा छान बारीक झालेली आहे। आता आपण यामध्ये हे मटारचे दाणे घालूया आणि थोडं जाडसर वाटून घेऊया। अशा प्रकारे मी हे जाडसर वाटून घेतलेलं आहे। आता आपण याचं सारण बनवूया। मध्ये मी थोडं तेल घातलेलं आहे। आता आपण मोहरी घालूया, थोडा हिंग घालूया, हळद, आपण हे जे मटारचं वाटण वाटलं होतं ते आता घालूया, गरम मसाला घालूया, थोडी धनिया पावडर, थोडा खोबऱ्याचा किस घालूया, चवीपुरतं मीठ यात घालूया। आपण इथे बघू शकता करंजीमध्ये भरायचं मटारचं सारण आपलं रेडी आहे। त्यासाठी लागणारी पुरी आपल्याला बनवायची आहे। त्यासाठी मी 1 वाटी मैदा घेतलेला आहे, त्यामध्ये थोडं मीठ घालणार आहे, थोडं तेल घालूया आणि पाण्याने घट्ट भिजवून घेऊयात। आपलं सारण रेडी आहे आणि करंजीसाठी लागणारा गोळा सुद्धा रेडी आहे। चला तर आपण करंज्या बनवूयात। पुरी करून घेतलेली आहे। आपण हा करंजी मेकरचा साचा आहे, त्याच्यावर ही पुरी ठेवून घेऊया आणि आता हे सारण यामध्ये भरूया। याला सर्व साइडनी आपण पाणी लावून घेऊ आणि हे असं बंद करूया। अशा प्रकारे आपण सर्व करंज्या करून घेऊया। या करंज्या एअर फ्रायरला ठेवणार आहे, त्यामुळे आपण थोडं थोडं ऑइल याला लावून घेऊया। हे बघा मी एअर फ्रायरला हे ठेवून दिलेलं आहे। हे बघा अशा प्रकारे एअर फ्रायरला ह्या करंज्या आपण ठेवून घेतलेल्या आहेत। आता आपण एअर फ्रायर सुरू करूया। 150 डिग्रीला 15 मिनिट्स या करंज्या आपण छान फ्राय करणार आहोत। तुम्ही बघू शकता आपल्या करंज्या किती मस्त झालेल्या आहेत। हे बघा मी फोडून दाखवते आहे आपली मटारची करंजी। आजच्या इव्हिनिंग स्नॅक्सला मी ह्या मटारच्या करंज्या बनवलेल्या आहेत। ह्या ओल्या मटारच्या करंज्या आहेत। ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल माझ्या डिशला तुम्ही लाईक करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा।